हॅलो, मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थोडासा आवाज बिघडल्यागत वाटत असेल, ते गावाचं पाणी बदल झाल्यामुळे थोडीशी तब्येत बिघडली आहे, त्यामुळे समजून घ्याल. तर रोजच्याप्रमाणे माझं आवरणं सुरू आहे. एकीकडं मम्मीचं कामाचं पण सुरू आहे. तर पटपट माझं आवरूनसुद्धा मम्मीला मदत करायला जायची आहे. तर बघूया चला कसा ब्लॉग होतो. आणि आजची दिवसाची सुरुवात तर स्वतःच्या आवरण्यापासून केलेली आहे. तर बघू आता पुढे दिवसभरात काय काय काम आणि काय काय होतंय. मला अजून सडा रांगोळी पण करायची. आज मम्मीचं काम मी करणार आहे, कारण की मम्मीने मला दिलेलं आहे. त्यामुळे सडा रांगोळी काढलेली मोठी काही काढणार नाही, रोजच्याप्रमाणे छोटीशीच काढणार. माझ्या मम्मीला रांगोळी काढायला खूप छान जमतं, पण मला इतकं नाही जमत. मी प्रयत्न करते, तरी पण मला येते तशी काढायची. हळूहळू रोज आता बघू जमेल तसं शिकणार, कारण की मला इतकी छान येत नाही. मम्मी माझ्या रोजच्या रांगोळी इतके छान काढते ना, तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेनच मी की मम्मी रोज रांगोळी कशी काढते ती. रांगोळी काढून अजून देवपूजेची फुलं वगैरे काढणार आहे. तर रांगोळी काढून झाली की फुले काढून घेणार आहे. मला रांगोळी काढायला खूप वेळ लागतो, पटपट येतच नाही रांगोळी काढायला, कारण की रोज प्रॅक्टिस नसल्यामुळे रांगोळी काढायला वेळच लागतो. हळूहळू हळूहळू प्रत्येक गोष्ट करायला वेळ लागतो, कारण की रोज प्रॅक्टिस असणे आणि कधी तर रांगोळी काढणं फरक होतो ना. त्यामुळं पटपट येतच नाही रांगोळी काढायला. हळूहळू येईल तशी मी काढते रांगोळी. खूप वेळ लागतो मला रांगोळी काढायला, नाही जमत मला पटपट काढायला रांगोळी. ही अशी काहीतरी रांगोळी काढलेली आहे मी. कशी वाटली तुम्हाला? आणि इतके फुले आमच्या झाडाला येतात रोज, त्यातलीच मी आता देवपूजेला तोडून पण घेऊन जाणार आहे. इकडं पांढरी फुलं पण आहेत, ती पण काढणार आहे. आणि गुलाबी कलरची फुलं आहेत, ती नाही दाखवली, ती पण काढली होती मी. तुम्हाला ताटामध्ये दाखवेन की सगळी फुले कशी आहेत ती. ही गजऱ्याची फुलं आहेत. ह्याचा पण गजरा मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला करून दाखवलं होतं. देवपूजे करून घेते. मम्मीनं सांगितलं आज देवपूजेचं काम माझ्याकडे आहे, त्यामुळे फुले वगैरे घालून देवांना थोडं मी माझ्या पद्धतीनं सजवून वगैरे करते. मम्मी तिच्या पद्धतीनं करते, त्यामुळे मला फुले वगैरे असे कळसांना घालून असं लाईनीने लावून वगैरे घालायला खूप आवडतं सगळ्या देवांना वगैरे. इथं माझं आणि मम्मीचं बोलणं संग सुरूच आहे. तिचा स्वयंपाक चालू होता, तोपर्यंत मी इकडे देवपूजा करून घेत होते. आम्ही दोघी पण बोलतच सगळी कामं करतो, त्यामुळे पटपट कामं झालेली पण कळत नाहीत. दोघींच्या बोलण्यानं पटपट कामं होतात ना. कसं एकमेकी दोघींना असलो की बोलत करत वगैरे कामं होऊन जातात. देवांना अगरबत्ती वगैरे लावून धूप अगरबत्ती फुले घालून रांगोळी पण काढायची अजून. प्रत्येक गोष्ट हळूहळू आणि मन लावून केली ना की असं प्रसन्न आणि छान पण वाटतं. आणि देवांना असं थोडंसं फुले वगैरे अगरबत्ती हळूहळू मन प्रसन्न सकाळी सगळं केलं की एकदम मन प्रसन्न झालं. सुरुवात छान झाली ना की दिवस पण चांगलाच जातो. त्यामुळे देवपूजा करताना वगैरे ना शांतपणे आणि हळूहळूच करतो. अगरबत्ती धूप लावून घेते. अगरबत्ती धूप सेंटेड अगरबत्ती असली ना की मला आणि मम्मीला नाही आवडत. एकदम सॉफ्ट आणि त्याचा सुगंध असा कसा घरभर पसरला पाहिजे. खूप पण असं उग्र अगरबत्ती असली ना की ते नाही छान वाटत. आणि
जरा सॉफ्टली त्याचा सुगंध असला ना की आपल्याला पण घरामध्ये प्रसन्न छान असं वाटतं ना. देवपूजा झालेली आहे माझी. इतकी फुलं निघाली होती बघा झाडांची, सगळ्या कलर आहेत, गुलाबी, पांढरा, लाल, सगळे कलर. खूप छान वाटतं वेगवेगळे. अशा प्रकारे काहीशी माझी देवपूजा मी करून घेतलेली आहे. रांगोळी, प्रसाद, नंतर अगरबत्ती, धूप लावलंय. इथं वरच्या फोटोला हार वगैरे घातलेला आहे. बाळूमामांच्या फोटोला सुद्धा हार वगैरे घालून घेतला. आणि आता घरातली कामं, मम्मीने कपडे धुवून ठेवले होते, ते मला वाळत टाकायला जायचं होतं टेरेसवरती. तेच जाता जाता म्हणलं की थोडासा ब्लॉग करूया. अजून इतकं नाही जमत, प्रयत्न करते हळूहळू, बघू हळूहळू जमेल. सगळे कपडे वगैरे टाकून घ्यायचेत. आणि हां, मला आणि मम्मीला एके ठिकाणी जायचे. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते कळेलच मी आणि मम्मी कुठे गेलेलो आहे. हे सगळे कपडे वगैरे गडबड त्याचसाठी चाललेले आहे, कारण की मी आणि मम्मी बाहेर जाणार होतो. आणि बाहेर तुम्हाला तो ब्लॉग इतका मस्त आहे ना की तुम्ही खरंच तो ब्लॉग बघा दुसरा. ह्याच्यानंतर तोच ब्लॉग येणार आहे. मी मम्मीने इतकी मस्ती केलेली आहे ना त्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला कळेलच. आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ बघायला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण की कसं तुम्ही सुद्धा मला सपोर्ट केला तर चॅनलसुद्धा मलासुद्धा करायला आवडेल. सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. मी आता सगळे कामं आवरून घेतलेले आहेत. आता हे शेवटचंच काम होतं जे की कपडे वाळत टाकायचं, तेही मी करून घेते पटपट. आणि तुम्हाला माझ्या घरापासला व्ह्यूसुद्धा मी पुढे दाखवला आहे, तो बघा कसा वाटला तुम्हाला. डिटेलमध्ये माझ्या त्या साईडचा व्ह्यू एक दिवशी मी नक्की दाखवेन. माझ्या घरापासून खूप छान व्ह्यू येतो आणि माझ्या घराच्या पाठीमागून सुद्धा खूप छान व्ह्यू येतो, जिकडे मी आणि माझी मम्मी फिरायला जातो. संध्याकाळी इव्हिनिंगला जातो किंवा सकाळीसुद्धा जातो, जसं वेळ मिळेल तसं आम्ही दोघीसुद्धा जातो. एक दिवशी त्याचासुद्धा ब्लॉग तुम्हाला नक्की दाखवेन. रोज कपडे घालायचं काम माझ्याकडेच असतं. मम्मी धुवून देते, मी कपडे वाळत टाकते. कारण की दोघींनी केलं की कसं पटपट कामं होतात आणि तिलासुद्धा आराम मिळतो लवकर आणि मी सुद्धा दुसऱ्या कामाला मोकळी होते. हा असा काहीसा माझ्या घरापासून व्ह्यू दिसतो. खूप छान वाटतं आणि थोडं असं शुद्ध वातावरण सोबत आजच्या ब्लॉगचं एंड मी इथेच करत आहे.